पुणे हे कलाकारांचं शहर. याच कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी कलाकार कट्टा उभारण्यात आला. पण पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर असलेला हा कलाकार कट्टा हटवण्याची मागणी भाजपकडून होतीये. पण यामुळे कलाकारांची मात्र नाराजी आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. कलाकार कट्टा पुण्यातल्या FC रोडवर असलेला हाच कट्टा, जिथे संगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध कलांचा संगम पाहायला मिळतो. तोच कलाकार कट्टा पुढच्या काही दिवसांनी राहील की नाही असा प्रश्न आहे. कारण 2021 पासून सुरू असणारा हा कलाकार कट्टा आता हटवण्याची मागणी जोर धरतीये. ज्या कलाकार कट्ट्याचं कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात केलं होतं, त्याच कलाकार कट्ट्याला हटवण्याची भूमिका भाजपचेच नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पांडेंनी घेतली आहे. आणि या ठिकाणी जो वाहतुकीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, जो गेले 2-3 वर्षापासून आहे, PMPL चालक देखील सांगतायत की आपण या ठिकाणी हा कॉर्नर कमी करावा. तर याच्याकरता आपण ह्याच्यामध्ये गेले 3 दिवसापूर्वी आदरणीय आयुक्त माननीय नवल किशोर राम यांना रितसर पत्र आम्ही 4ही नगरसेवकांनी दिलेलं आहे. त्यानंतर आयुक्त साहेबांची पाहणी झालेली आहे आणि कलाकारांशी पण त्यांचं बोलणं झालेलं आहे. कलाकारांना पण ते मान्य आहे की आम्हाला दुसरी जागा मिळाली तरी चालेल. कलाकार कट्टा नेमका कसा सुरू झाला ते पाहूयात. भाजपच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून हा कट्टा साकारला गेला. 2019 मध्ये कलाकार कट्टा उभारण्याचा विचार समोर आला. जुलै 2021 मध्ये कलाकार कट्ट्याची उभारणी झाली. कट्ट्यासाठी साधारण 30 लाख रुपये खर्च आला. 18 लाख रुपये संपूर्ण बांधकामासाठी तर 10 लाख रुपये सजावटीसाठी खर्च करण्यात आले. कॉलनीत जायला रस्ता राहिला हा एक गुडलकच्या इथला. या इथं हे जे काय कलाकार कट्टा प्रकरण झालेलं आहे, या कलाकारांच्या आजूबाजूला जे लोक बघे म्हणून उभे राहतात ते इथं स्कूटरवर बसतात, 4 जण तिथं बसतात. या गल्लीमध्ये नो पार्किंग अजून पार्किंग होतं आहे. ह्या इथला सगळा फुगवटा आमच्या गल्ल्यांमध्ये येतो आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. इथं आंदोलनं होत आहेत, इथं उपोषणं होत आहेत. विविध, मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही, अनेक जणांच्या हेच सगळं चाललं आहे. अर्ध्यावर असतो, मुलं जमतात, भिकारी येतात, इथे झोपलेले असतात. म्हणजे कलाकार राहिले बाजूला, इतर लोकच जास्त येऊन बसतात इथे. आणि इथे समोर येणारे लोक आहेत ते चहा पीत बसतात. म्हणजे त्यांच्याकरता ही जागा झालेल्या आहेत आता, असंच माझं म्हणणं. आणि रस्ता असताना रस्ता कमी करून हे केलेलं आहे ना. रहदारी वाढली आहे तर रस्ता कमी करायचा का वाढवायचा? कट्टा हटवण्यासाठी वाहतूक कोंडीचं कारण दिलं जात असलं तरी या कलाकार कट्ट्यावर आपली कला सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांनी मात्र याला विरोध करत आपली भूमिका मांडली आहे. तर ज्या ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून कलाकार कट्टा सुरू झाला, त्यांनीही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावं असं आवाहन केलंय. मॅडम, आम्ही कोरोना काळामधून पासून आम्ही येतो. मी ॲक्च्युली माझी सुरुवात मी सारसबागेत केली. जेव्हा कोरोना काळामध्ये धार्मिक स्थळं आणि बागा बंद होत्या, त्यानंतर काय करायचं पोटा पाण्यासाठी म्हणून मी इथं रस्त्यावर पहिला बसणारा मी आहे. इथं तोंडाला मास्क लावून मी बसायचो. त्यानंतर एक 6 महिन्यानंतर हा कलाकार कट्टा झाला. त्यानंतर हळूहळू आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही हे नावारूपास आणला हा कलाकार कट्टा. आता त्याचं व्याप्ती एवढी वाढली की मोदींनी मन की बातमध्ये ह्या कलाकार कट्ट्याचं कौतुक केलेलं आहे. आणि खूप लोक आम्हाला आवर्जून, जसं तुळशीबागेमध्ये लोक भेटायला जातात, खरेदीला जातात, तसं आवर्जून इथं कलाकार कट्टा म्हटल्यानंतर लोक इथं आमच्या कलाकाराला येतात. तर भाजपच्या या विरोधाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनीही तीव्र विरोध केलाय. पुणे शहर हे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. अशा शहरात कलाकारांसाठी उभ्या राहिलेल्या या सकारात्मक उपक्रमाला हटविण्याचं पाप पुणे महानगरपालिकेने करू नये. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात आणि त्यासाठी कलाकार आणि कलाकारांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बळीचा बकरा करू नये, एवढीच माझ्या आयुक्तांना आणि पुणे शहराच्या नवीन आपल्या महापौर झाल्यात म्हणजे ताई नागपूर यांना माझी विनंती आहे. या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतो. आपण पाहत असाल आता अतिशय पीक आवर आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहतुकीला अडथळा होत नाहीत. जे कोणी नागरिक त्यांनी त्यासाठी आणलेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा माझा दावा आहे. आमचा हा कलाकार कट्टा हटवू नये अशी आमची मागणी आहे. जर तो हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिकेने राजकीय दबावापोटी केला तर त्यासाठी वेळ पडली तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू. कलाकार कट्ट्याच्या निमित्तानं अनेक होतकरू कलाकारांना छोटंसं पण हक्काचं व्यासपीठ मिळालं.
अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात आणि रोजीरोटी कमावतात. त्यामुळे हा कट्टा हटवण्याला विरोध होतोय. दुसरीकडे पुण्यातल्या वेगवेगळ्या रोडवर फेरीवाले, अवैध पार्किंग अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे रस्ते ब्लॉक केले जातात आणि लोकांना त्या रस्त्यांवरून चालताही येत नाही. अशा रस्त्यांकडे पालिकेचं लक्ष जात नाही का, हाही प्रश्न विचारला जातोय. कलाकार कट्ट्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आवर्जून उल्लेख केला होता आणि त्याचं कौतुक केलं होतं. तोच कलाकार कट्टा हटवण्याची मागणी भाजपचे नगरसेवक करतायत. अर्थातच इथून पुढे हा कलाकार कट्टा हटेल की न हटेल हा जरी प्रश्न असला तरीही कलाकार कट्ट्याबाबत कलाकारांना इथे येऊन कला सादर करण्याची मुभा मिळाली होती ती मात्र इथून पुढे असणार नाही. आणि जर कलाकार कट्टा हटवला तर या सगळ्यांना पर्याय नेमका कोणता असेल असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.